हाय, आज मी बनवणार आहे कुर्मा। तर याच्यासाठी मी बटाटा, फ्लावर आणि वाटाणा ना तेलात परतून घेतला मस्तपैकी असं। तर आता याच्यामध्ये मी तेल, कोथिंबीर, जिरे, लसूण, अद्रक याचा ठेचा टाकलेला आहे। तर याच्यामध्ये आता मी प्युरी टाकते कांद्याची। आता कांद्याची प्युरी टाकलेली आहे, कांद्याची टमाट्याची प्युरी मस्त। आता मी टमाट्याची प्युरी टाकलेली आहे। तर टमाटर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकते। तर याच्यामध्ये आपण हा घरगुती मसाला टाकत आहोत। थोडीशी धना पावडर, थोडा पनीर मसाला, त्याचं सगळं एकत्र मिक्स करून घेते सर्व तेल सुटेपर्यंत। मसाला आपला तयार झालेला आहे। हे सगळं आता आपण हे सगळं परतलेलं मिक्स करू एकत्र सगळं। हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊ। सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। आपण वाटून वाटलेलं पाणी आहे, मिक्सरचं भांडं घेऊन टाकलं मी याच्यामध्ये। तर आता आपण हे शिजायला ठेवू, तर तयार होता आपला कुर्मा।